पाहणार आहोत। मुंबईच्या तापमानात वाढ झालेली आहे, त्यामुळे असह्य अशा उन्हाला नागरिकांना सामोरं जावं लागतंय आणि यापासून तात्पुरता बचाव व्हावा म्हणून दादर परिसरात हिरव्या जाळीच्या माध्यमातून हीट शेल्टर उभारण्यात आलंय। दादर टीटी परिसरात एक सिग्नलवर हीट शेल्टर उभारण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईत गेल्या काही दिवसापासून तापमानात प्रचंड मोठी वाढ झालेली आहे। यामुळे नागरिकांना प्रचंड ऊन आणि उकाड्याचा सामना करावा लागतोय। खास करून रस्त्यावरून जाणारे जे बाईकस्वार आहेत त्यांना देखील या उन्हाचे चटके सहन करावे लागतात। त्यामुळे आपण बघतो की दादर टीटी परिसरामध्ये एक हीट शेल्टर जे आहे ते सिग्नलवरती उभारण्यात आलेलं आहे। त्यामुळे काहीसा दिलासा जो आहे तो बाईकस्वारांना मिळतोय। एकूणच ही जी संकल्पना आहे ती स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांची ही संकल्पना आहे आणि त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत। अमेय घोले आपल्यासोबत आहेत। अमेयजी, मला सांगा की अशा पद्धतीचं हीट शेल्टर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे, काय त्याविषयी कोणी सांगा। आज काही बायकर्सची कंप्लेंट आली होती आणि काही ओळखीच्या बायकर्सना आपलं ब्रेन स्ट्रोक किंवा असे काही इन्सिडेंट्स ऐकायला मिळाले होते। त्या तिकडून ही संकल्पना आली की कुठे ना कुठे बायकर्सना याचा रिलीफ मिळाला पाहिजे की 1-1.5 मिनिटाचा हा सिग्नल आहे, सगळ्यांना नाही मिळू शकत, पण ॲटलिस्ट जेवढ्यांना आपण देऊ शकतो तो रिलीफ आपण देण्यात यावा, ही एक संकल्पना होती आणि त्या माध्यमातून हा हीट शेल्टर उभा केला आणि असे अधिक अजून 9 आपण हीट शेल्टर वडाळा विधानसभेत आपण उभे करतोय, जेणेकरून सगळ्यांना तिकडे आपण रिलीफ देऊ शकतो। आणि संपूर्ण राज्य सरकार किंवा महानगरपालिकेच्या कुठल्याही निधीतनं आपण घेतला नाही आहे, कारण अधिकचा ताण त्यांच्या निधीवरती नको, तर हा कम्प्लिटली आपण CSR आणि खाजगी निधीतनं आपण उभारण्यात आला। नक्कीच हीट शेल्टर जे आहे ते आपण बघू शकतो की दादर टीटी परिसरामध्ये हे सगळं हीट शेल्टर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। त्यामुळे सिग्नलवरती जे बाईक्सवर थांबतात आहे त्यांना काहीसा दिलासा जो आहे तो या सगळ्यामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभमसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।